राहुल गांधींनी नुकताच असा एक खुलासा केला आहे, की त्याच्यामुळे सरकारवर हा एक प्रश्न उठतो, की नेमकी खरं काय? राहुल गांधींनी नुकतंच एक पत्रकार परिषद घेतली आणि त्यांनी त्यात सांगितलं, की कोणत्या इलेक्शनच्या आधी जे पोल यायचे, त्या दरम्यान काँग्रेसची सीटही चांगली निवडून यायची. पण इलेक्शन झाल्यानंतरचं चित्र हे वेगळंच असायचं. यामुळे त्यांना इलेक्शनवर संशय आला आणि त्यांनी याच्यावर शोध चालू केला. पण इतर राज्यात त्यांचे सरकार नसल्यामुळे त्यांना कोणत्याही तिथे सपोर्ट भेटत नव्हता. मग त्यांनी तिथे जायचं ठरवलं जिथं त्यांची सरकार आहे, म्हणजेच कर्नाटकामध्ये. कर्नाटकचं इलेक्शन कमिशन म्हणजे जेवढे कर्नाटकमध्ये इलेक्शन होतात, त्यांची जबाबदारी हे इलेक्शन कमिशनकडे असते. म्हणून राहुल गांधींनी यांच्याकडे एक माहितीची मागणी केली आणि ते इलेक्शन कमिशनने सॉफ्ट कॉपीत न देता 7 फूट एवढी झेरॉक्स कॉपी दिली. आणि या 7 फूट ठप्पीमध्ये त्यांना आढळलं की 1 लाखपेक्षा जादा मतांची या इलेक्शनमध्ये चोरी झाली आहे. ज्यात 10,000 मतदार डुप्लिकेट आहे, तर 40,000 मतदार खोटे आहेत. नाहीतर त्यांचा ऍड्रेस पूर्णपणे चुकीचा आहे आणि काहींच्या तर घराचा पत्ता हा 0 आहे. आणि काही पत्ते असे आहेत की एका छोट्याशा घरात 30 ते 40 लोक राहतात. आणि त्या ठिकाणी जाऊन जेव्हा पाहण्यात आलं की एका घरात 30 ते 40 लोक कसे राहतात, त्या ठिकाणी आढळून आलं की इथं ना घर आहे ना लोक. हे सगळं पाहून प्रश्न असाही उभा राहतो की इलेक्शन एक मस्करी आहे का फक्त दिखावा? तुम्हाला काय वाटतं? कमेंटमध्ये जरूर सांगा.